नमस्कार मंडळी, माझ्या या दिवाळीच्या ब्लॉग 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेचे महत्त्व. मंडळी, दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचं, दुःखावर आनंदाचं आणि नात्यांवर विश्वासाचं प्रतीक. लक्ष्मीपूजन या दिवशी धनाची, समृद्धीची, सौख्याची देवता महालक्ष्मी माता पृथ्वीवर अवतरते. मंडळी, आपण आपल्या पूर्वजांकडून ऐकूनच आलो आहोत की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. म्हणजे आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि आपल्या बिझनेसच्या ठिकाणी सुद्धा जेव्हा आपण स्वच्छता ठेवतो तेव्हा तिथे लक्ष्मीचा वास अ, होतो असं म्हटलं जातं. दिवाळीचा 5वा दिवस म्हणजे पाडवा. पाडवा हा समृद्धीचा दिवस म्हणून संबोधले जाते. त्याला बलिप्रथा असेही म्हटले जाते आणि पाडव्याला पत्नी पतीचे प्रेमाचे प्रतीक म्हणून संबोधले जाते आणि पत्नी आपल्या पतीची पूजा करतात. आणि मंडळी, आजकाल हे पण पाहिलं जातं की लक्ष्मीपूजनला घरातल्या माता भगिनींची जे घरातले पुरुष मंडळी आहेत ते पूजा करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा लक्ष्मीचा वास होतो. मंडळी, दिवाळीचा 5वा दिवस भाऊबीज, भावंडांच्या नात्याचा सण. म्हणजेच भावंडांमधील प्रेमाचं प्रतीक, सलोखा आणि नातं अधिक दृढ होण्यासाठीचा हा सण आहे. म्हणजे जे सासरी गेलेल्या महिला आहेत त्या आपल्या भावासाठी दिवाळीच्या या दिवशी पाडव्याचं पूजन करून भाऊबीजेला आपल्या माहेरी येत असतात आणि सर्व आनंदाने, सलोख्याने नांदत असतात. आणि दिवाळीचा सण म्हटला तर फराळ तर काही चुकला नाही. म्हणजे अगदी साफसफाईपासून फराळ बनवण्यापर्यंत घरातले लहान मुलं, मोठी माणसं सर्वच जण एकत्र येऊन साफसफाई आणि फराळाचं बनवण्याचं काम करत असतात. तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या नात्यामध्ये अधिक दृढता निर्माण होते आणि आनंदाने हा सण जो आहे तो आपण सेलिब्रेट करत असतो. म्हणूनच मंडळी, दिव्यांचा उत्सव आपल्याला शिकवतो, अंधार कितीही गडद असला तरी एका छोट्याशा दिव्याने सुद्धा प्रकाश पसरतो. मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय मंडळी, शुभ दीपावली.